सिलेंडर जे जप्त करण्यात आले. जिल्ह्यामध्ये आम्ही सर्व तहसीलमध्ये पोलीस विभाग आणि महसूल विभाग अशी पथकं आम्ही तयार केलेली आहेत आणि आतापर्यंत आम्ही जवळपास 225 ठिकाणांची तपासणी केलेली आहे. त्याच्यामध्ये 74 गॅस सिलेंडर जे आहेत ते आम्ही जप्त केलेले आहेत आणि या पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही सर्वांना सक्त वॉर्निंग दिलेली आहे की यापुढे जर का गॅसचा काळा बाजार किंवा गैरवापर जर करताना कुणी पकडलं तर आम्ही त्यांच्या विरुद्ध यापुढे फौजदारी कारवाई जीवनावश्यक वस्तू कायद्यान्वये करणार आहोत. ही मोहीम किती दिवस चालणार आहे सर? आणि गॅस सिलेंडरची चोरीची घटना घडतात यासाठी आपण काही उपाययोजना करणार आहोत? मागच्या आठवड्यातच आम्ही पोलीस प्रशासनाने आमची संयुक्त बैठक झालेली आहे आणि आम्ही सूचना दिलेल्या आहेत की ज्या ठिकाणी ग्राहकांची गर्दी मोठ्या प्रमाणावरती गॅस एजन्सीवरती होत आहे त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त उपलब्ध करून देण्यात यावा आणि अशा चोरीच्या घटना जर निदर्शनास आल्या तर त्यांच्या विरुद्ध तातडीने कारवाई करण्याच्या सूचना सुद्धा जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलेल्या आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील नागरिकांना काय आवाहन करू इच्छितो? येस, या पार्श्वभूमीवरती मी जालना जिल्ह्यातील नागरिकांना आश्वस्त करू इच्छितो की शासनाने जाहीर केल्याप्रमाणे गॅसची कुठलीही घरगुती गॅसची टंचाई जालना जिल्ह्यामध्ये नाही आहे. शासनाने जे नॉर्म्स ठरवून दिलेले आहेत ते 30 दिवसामध्ये घरगुती आणि 45 दिवसामध्ये व्यावसायिकसाठी आपल्याला गॅस सिलेंडर मिळणार आहे. त्यामुळे कुणीही आपला संयम सोडू नये आणि विनाकारण आपण गॅस एजन्सी किंवा डीलरकडे गर्दी करू नये, जेणेकरून आपल्याला पण त्रास होतो आणि शहरामध्ये कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती सुद्धा निर्माण होते. ही आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण आश्वस्त राहावं.